फॉलोच नाही केला, काय माहिती कॉल करणार आहे. अरे काय पंकज, काय माहित पडला का? काय आला ते मेवण्यासनी गाडी घेतली. अरे गाडी घ्यायला त्याच्याकडे थार गाडी घेतली, थार गाडी. शब्द तोडू नको, परत बोल. पाऊस गेला का रे? आहे थोडा, पावसामुळं. पंकज भाऊजींचा टेक लागलेला आहे इथे, बघू शकता. सो गाईज फायनली पोचले लोकेशन वरती आणि सर्व आलेत. लेट झालो आणि मम्मीचा आणि बत्तीचा पण येत आहेत. सो इकडे बंगला दाखवतो. हा बघा बंगला. आणि सो चलो गँग आले बघा पूर्ण. नमस्कार, कसे आहात? हाऊ आर यू? आय एम गुड. आतमध्ये कोण कोण गँग आहे बघू दे आपली. वा वा, सर्व गँग आलेली आपली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. हॅपी बर्थडे. थँक्यू. गिफ्ट, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी गिफ्ट द्यायचं मग पार्टी मागायचं. गिफ्ट हात धुतला का? नाही आता. सो चलो फायनली पूजा चालू आहे आपली कॅमेऱ्याची. देवर असेल ते पूर्व बाबा बाबा सांग पूर्व. या कॅमेऱ्याची पूजा करू. अभी चला ये सगळी मंडळी. दक्षिणा राखावी 200 रुपये. 501 मध्ये जमणार नाही. 1001 विठ्ठलाला, 1002 रुक्मिणीला, बाकीच्या देवाला 100 ठेवून मोकळा व्हावा. समोर काळी मूर्ती आहे तसा मागे काळा भगत पण आहे. विठ्ठल. चेक कर मीटर मध्ये. आता 1 मिनिट चेक कर. आवाज येईल भारतामध्ये तू पटकन मागे घेशील बघा. जग बनव, जग बनव, जग बनव. डीओपी सर साधन भोये. आणि इकडे बसता परत उठता आणि जाता ना. इकडे फर्स्ट टेक लागलेली आहे आपली गाडी. आणि बघूया कोण कसा कॅरेक्टर दाखवतो. इकडे वकील तर आहे आणि इकडे बिंदास आहे. आणि लेडी वगैरे आपली सर्व गँग इकडे. इकडे नाना आहे. आणि हे गावावरून आल्यात पायी चालत. दिंडी होती यांची. सो दमल्यात आणि ते जेवायला बसणार आहेत आता. आमच्या प्रोड्युसरने जेवणाची सोय केली. नाही ते करत होते पण आम्ही प्रोड्युसर आमचे बोलले की नको म्हणून मीच करतो. प्रोड्युसर आपला रोशन भोईर. सो बर्गर वगैरे आणणार आहे नंतर. मी तुम्हाला दाखवेन नंतर. तर काहीच बर्गर बिर्गर काय नको, कारण की बर्गर खाल्याने गडबड होते. सो आपण नॉर्मली जेवण आणू आणि जेवू. ठीक आहे. वरण भात, पनीरची भाजी. नाही वरण भात. कधी होईल परत तुझी ना तिची मुलाखत? अभी बोल दे. पंकज भाऊजींचा टेक लागलेला आहे इथे, बघू शकता. आउटडोरच घेऊ पहिला. तुला पहिले ते ड्रेसिंग
शेतांची कॅमेरा ना ऍक्शन काय नाही झाला ना त्याही कॉलच नाही केला काय माहिती कॉल करणार आहे काय माहित पडला का काय आला ते मेवण्यासनी गाडी घेतली अरे गाडी घ्यायला त्याच्याकडे थार गाडी घेतली थार गाडी तोडू नको परत बोल सो गाईज बाहेरचे सीन झाले आणि इकडे आतमध्येतले सीन चालू आहेत गुड्डूचे हे पंकज भाऊजींचे कुचाटचा सडन पाऊस गेला का रे आहे थोडा पावसामुळं सो गाईज आता घरामधलं तर सीन झालेत आपले आणि आता आपण चाललोय कुठं मी शेतावर लावले हात आणि कुठं माणसं गेली ना नाही गेली का टाकायची का उडी नको बाबा शेतावर लावले हात माणसं घेतली नाही दोनच आहेत गेली ती गेली आता घेतलेली आता इकडे जरा शूट लावायचंय आपलं आणि बघूयात कसं इकडं पण जमलं असतं हा इथं तर बघू चला आता मम्मी चालेत खणाला शेतावर बघू आता खणतात येतं मम्मीला काय नको करू बघा मम्मीने मूठ खणलाय बघ परत स्माईल हा इकडेच फोन करून बांधा पटली दाखव बस ठीक आहे बरं मम्मी कसं वाटतं काम करायला एक नंबर मजा असं येते? वाटलं का बाबा हा जुना दिवस आठवलं 2005 चे पुढचं वा मम्मीने काम केलेलं आहे काही आणि 2005 पासून आमची शेती हा बंद ना. झाली लावायची आता पाऊस येणार आहे सो लवकर लवकर घ्या मेहनत बघा मम्मीची वा 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 लावायला शिकली हा अरे शेतावर पण भूत येतात हा 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 चुडेल मम्मी शेतावर पण भूतावल्या घाबरलो काला पुतले गोरा पुतले हा डायरेक्ट पुढे जायचं तिकडं तिकडून चालत आहे मग बस ओके जा तिथपर्यंत छत्री तर द्या छत्री नाही बघ तुला शेतावर आम्ही शेतान उतरवला नाही जाओ जाओ चल जल्दी जाओ मजरे हो ना डायरेक्ट घेऊ समजलं ना आता डन या मैदानात उतरा उद्या घरचा फुल प्लॅनिंग मध्ये पाहिजे हा वन मॅन शो
इकडे बाई ही गँग कशी ब्लॉगिंग साठी बसलेली हे बघ चलो तुझा भाऊच गरीब आहे ना त्याचा संसार सुखाचा नाही